नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे. MPSCकडं AMVI या पदासाठीचं 461 जागांचं जे मागणीपत्र आहे ते MPSCकडे पोहोचलेलं आहे आणि लवकरच MPSC ग्रुप क ची जी जाहिरात आहे ती पब्लिश करणार आहे. त्यामुळं जे विद्यार्थी या ठिकाणी विशेषतः AMVIचा अभ्यास करत आहेत किंवा या ठिकाणी ज्यांना AMVIचा अभ्यास करायचा आहे, असिस्टंट मोटार व्हेकल इन्स्पेक्टर या पदासाठी नेमकी कोणती पात्रता आहे, कोण एलिजिबल असतं, त्याचबरोबर याची वयाची अट किती आहे, त्याचबरोबर स्ट्रक्चर काय आहे, एक्झाम कशा पद्धतीने होते आणि सिलेबस काय आहे, या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. त्याचबरोबर तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करायचं आहे. तर या ठिकाणी असिस्टंट मोटार व्हेकल इन्स्पेक्टर यासाठी 461 या पदासाठी 461 जागाचं जे मागणीपत्र आहे त्या ठिकाणी MPSCकडे गेलेलं आहे. त्याच अनुषंगाने आपण एक स्पेशल बॅच लॉन्च केलेली आहे, वर्दी बॅच. या वर्दी बॅचच्या माध्यमातून संपूर्ण सिलेबस जो आहे AMVIचा फ्रीचा सिलेबस जो आहे तो इथे कव्हर केला जाणार आहे आणि याची जी फी आहे सध्या सवलत फी आहे 999 रुपये. रेग्युलर 5000 रुपये फी आहे, परंतु काही दिवसासाठी आपण ही सवलत ठेवलेली आहे. या सवलतीचा लाभ आपल्याला घ्यायचा आहे. त्याचबरोबर ह्याचे डेमो लेक्चर सुद्धा आपल्याला या ठिकाणी बॅचमध्ये किंवा आपल्या डायरेक्शन अकॅडमीच्या ॲपवर उपलब्ध आहेत. डेमो पहा आणि त्यानंतर आपल्याला ही बॅच जॉईन करायची आहे. तर आता मुद्दा की या ठिकाणी की हे जे पद आहे असिस्टंट मोटार व्हेकल इन्स्पेक्टर, त्याला या ठिकाणी शॉर्ट फॉर्ममध्ये AMVI, तर हे जे पद आहे हे पद या ठिकाणी गृह विभागाच्या माध्यमातून येतं आणि गृह विभागाने या ठिकाणी याच्यासाठी 461 जागाचं जे मागणीपत्र आहे ते MPSCकडे पाठवलेलं आहे. ठीक आहे. तर सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 गट क आणि या ठिकाणी 461 जागा. आता हे 461 जागा ज्या आहेत या ठिकाणी MPSCकडे पोहोचलेल्या आहेत, मागणीपत्र पोहोचलेलं आहे. तर डेफिनेटली काय आहे, लवकरच याची जाहिरात येणार आहे. आणि मागच्याच या ठिकाणी 2 दिवसापूर्वी MPSCने पण क्लेरिफिकेशन दिलेलं आहे की हे जे ग्रुप क ची जी जाहिरात आहे ती डिले झालेली आहे आणि आता त्याची जाहिरात लवकरच येणार आहे. बरोबर. आणि जी परीक्षा पद्धत आहे, ऑलरेडी परीक्षा पद्धत जी आहे जुनी, त्याच पद्धतीने ही परीक्षा होणार आहे. त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारची तुमच्या मनामध्ये जी काही द्विधा मनस्थिती होती ती आता राहिलेली नसावी, कारण या ठिकाणी आयोगाने तसं काय केलेलं आहे, क्लेरिफाय केलेलं आहे. तर AMVI साठी या ठिकाणी मग पात्रता काय आहे, तर पहिला मुद्दा आहे की पात्रता काय आहे. तर पात्रता आहे या ठिकाणी एक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा, ओके, SSC. एक तर सर्टिफिकेट काय पाहिजे, SSC व SSC जे आहे ते, आणि त्याचबरोबर या ठिकाणी काय आहे, SSC आणि SSCचा समतुल्य म्हणून घोषित केलेली अर्हता. एक या ठिकाणी एक तर काय आहे किंवा की 10वी, त्यानंतर 10वीच्या नंतर काही मुलांनी काय केलेलं असेल, डिप्लोमा केला असेल, तर 10वीच्या नंतर ज्यांनी मेकॅनिकल डिप्लोमा केलेला आहे ते सुद्धा ह्याला एलिजिबल असणार. आता याच्यामध्ये 2 कॅन्डिडेट एलिजिबल असतील की ज्यांना 10वीच्या नंतर या ठिकाणी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर स्वयंचलित अभियांत्रिकी, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग वा यंत्र, ओके, अभियांत्रिकी, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, अभियांत्रिकी, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग किंवा या ठिकाणी मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विषयातील किमान 3 वर्षाची पदविका केंद्र व राज्य शासनाने त्यास समकक्ष केलेली या ठिकाणी म्हणून घोषित केलेली अर्हता. म्हणजे याचा अर्थ काय आहे की एखादा विद्यार्थी आहे ज्यानं 10वीच्या नंतर काय केलेलं असेल, पॉलिटेक्निक केलेलं असेल, त्याच्यामध्ये त्यानं ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग केलं असेल किंवा या ठिकाणी मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं असेल, तो विद्यार्थी सुद्धा या परीक्षेला काय असणार आहे, एलिजिबल असणार आहे. म्हणजे पहिला मुद्दा की डिप्लोमा होल्डर ह्याला एलिजिबल असतील. दुसरा मुद्दा आहे या ठिकाणी किंवा की हे झाला एक की डिप्लोमा होल्डर जे आहेत ते एलिजिबल असतील. दुसरं कोण एलिजिबल असणार आहे, तर यामध्ये स्वयंचलित अभियांत्रिकी, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग व या ठिकाणी मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विषयातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा या ठिकाणी की पदवीला पॅरलल असलेली एखादी डिग्री. म्हणजे याचा अर्थ काय आहे की मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगवाले जे इंजिनियर्स आहेत, ज्यांची डिग्री झालेली आहे, ते सुद्धा या ठिकाणी ह्याच्यामध्ये एलिजिबल असतील. म्हणजे 2 कॅटेगरी किंवा 2 ग्रुप इथं पडतात. एक तर आहे या ठिकाणी ज्यांचं डिप्लोमा झालेला आहे 10वीच्या नंतर 3 वर्षाचा, आणि त्या ठिकाणी दुसरे एलिजिबल क्रायटेरिया काय आहे, इंजिनिअरिंग आहे, ज्यांचं इंजिनिअरिंग, पण ते कोणतं इंजिनिअरिंग आहे, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग असेल किंवा या ठिकाणी मेकॅनिकल इंजिनिअरिंग असेल, तर यापैकी कोणतंही इंजिनिअरिंग झालं असेल तो विद्यार्थी या परीक्षेसाठी काय आहे, एलिजिबल होतो. त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे, कारण साधारण या ठिकाणी साधारण 6 वर्षानंतर ही एक्झाम जी आहे ही कंडक्ट केली जात आहे. ओके. त्यानंतर यामध्ये
सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक जो आहे याचा पगार जर आपण पाहिला ते आहे 38,600 ते 1,22,800, 38,600 ते 1,22,800 पर्यंत याचा काय आहे पगार असणार आहे. तर हा झाला पगाराचा क्रायटेरिया. त्यानंतर या ठिकाणी जर आपण एज क्रायटेरिया बघितला तर एज क्रायटेरिया काय आहे 38 आणि 43 आहे. ओपन 38 मागासवर्गीय साठी किती आहे 43 हा जनरल क्रायटेरिया आहे. त्यानंतर या ठिकाणी परीक्षेचे जर आपण टप्पे पाहिले तर परीक्षेच्या टप्प्यामध्ये या ठिकाणी काय आहे एक पहिली परीक्षा जी आहे ती काय आहे पूर्व परीक्षा आहे. पहिली असणार आहे पूर्व परीक्षा आणि दुसरी असणार आहे मुख्य परीक्षा. दोन टप्पे आहेत पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा. ठीक आहे. आता विशेषतः आपल्याला जो विचार करायचा आहे तो पूर्व परीक्षेचा विचार करायचा आहे आणि यामध्ये की ही जी परीक्षा आहे महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा यामध्ये येते 7व्या नंबरचं पद आहे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक. ठीक आहे. ह्याची जाहिरात जी आहे ती लवकरच येणार आहे. आणि आता पूर्व परीक्षेचा जर आपण विचार केला कारण पूर्व परीक्षेला आपण आधी फेस होणार आहोत त्यानंतर आपली मेन्स असणार आहे. त्यामुळं पूर्व परीक्षेचा विचार करत असताना या ठिकाणी पूर्व परीक्षेला प्रिलिमला जे विषय आहे त्या विषयामध्ये आपल्याला आहे पॉलिटी आहे, आपल्याला 7 विषय असणार आहेत बरोबर. पॉलिटी आहे, इकॉनॉमिक्स आहे, जॉग्राफी आहे, त्यानंतर सायन्स आहे, त्यानंतर आपल्याला आहे हिस्ट्री आहे, त्यानंतर आपल्याला आहे करंट अफेअर्स अँड मॅथ अँड रिजनिंग. ठीक आहे. तर या ठिकाणी हे जे विषय आहेत ते आपल्याला कशाला असणार आहेत प्रिलियमला असणार आहे. आता प्रिलियमला आपल्याला पॉलिटी जी आहे पॉलिटी किती मार्कासाठी आहे 15 क्वेश्चन पॉलिटीचे असतील. ओके. त्यानंतर 15 क्वेश्चन इकॉनॉमिक्सचे असतील, जॉग्राफीचे 10 क्वेश्चन, सायन्सचे 15 क्वेश्चन असतील, इतिहासचे आपल्याला 10 क्वेश्चन येत असतात आणि त्यानंतर करंट अफेअर्स 15 आहे आणि मॅथ रिजनिंग 20. अशा प्रकारे टोटल 100 क्वेश्चन 100 मार्कासाठी ही एक्झाम आहे प्रिलियम आणि त्यामध्ये या ठिकाणी आपल्याला 1/4 काय आहे निगेटिव्ह मार्किंग आहे 1/4 निगेटिव्ह मार्किंग. अशा प्रकारे या ठिकाणी हे आपल्याला या ठिकाणी 7 जे सब्जेक्ट आहेत ते त्या ठिकाणी त्या प्रिलियमच्या सिलेबसमध्ये आहेत. ठीक आहे. तर प्रिलियमचं स्ट्रक्चर आपण बघू. त्यामध्ये प्रिलियमला आपल्याला 100 प्रश्न असणार आहेत 100 गुणांसाठी. ठीक आहे. पूर्व परीक्षा ही 100 प्रश्न 100 गुणांसाठी आणि आपल्याला किती वेळ असणार आहे तर 60 मिनिटं म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय आहे 1 तासाचा टायमिंग असणार आहे आणि क्वेश्चन जो आहे तो वस्तुनिष्ठ बहुपर्याय म्हणजेच या ठिकाणी मल्टिपल चॉईस क्वेश्चन MCQ पॅटर्न इथं असणार आहे आणि निगेटिव्ह जे आहे 1/4 आहे. तर यामध्ये की जर आपण सिलेबस बघितला प्रिलियमचा जर सिलेबस बघितला हा सगळा सिलेबस जो आहे तो आपण बॅचमध्ये कव्हर करत आहोत. त्यामुळे लवकर बॅच जॉईन करा, त्याचे डेमो लेक्चर्स पहा आणि अभ्यासाला लागा. कारण या परीक्षेचा जो कालावधी असणार आहे किंवा या परीक्षेची जी एक्झाम असेल साधारण आपल्याला 3 महिन्याचा जो कालावधी आहे ते मिळू शकतो. त्यामुळे 3 महिन्यामध्ये खूप चांगलं प्रिपरेशन होऊ शकतं. ठीक आहे. तर यामध्ये आपल्याला पहिला आहे हे या ठिकाणी इतिहास आहे. इतिहासामध्ये सुद्धा काय आहे आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास आहे जो आपल्याला किती मार्काला विचारला जातो आपल्याला या ठिकाणी 10 क्वेश्चन विचारले जातात. त्यानंतर आपल्याला आहे भूगोल. महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह म्हणजे यामध्ये पृथ्वी आहे, जगातील विभाग आहे, हवामान आहे, अक्षांश रेखांश आहे आणि यामध्ये आपल्याला जॉग्राफी इंडियन जॉग्राफी ओके त्याचबरोबर काय आहे आपल्याला या ठिकाणी इंडियन जॉग्राफी आणि महाराष्ट्राची जॉग्राफी आहे. ओके ज्यावर आपल्याला 10 क्वेश्चन इथं विचारले जातात. त्यानंतर तिसरा पॉईंट जो आहे तो अर्थव्यवस्था आहे. अर्थव्यवस्थेमध्ये भारतीय अर्थव्यवस्था आपल्याला इंडियन इकॉनॉमी आहे ज्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न आहे, शेती आहे, उद्योग आहे, परकीय व्यापार आहे, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा व राजकोषीय नीती हे जे आहे हे टॉपिक आपल्याला इथं असणार आहे. त्याचबरोबर आपल्याला शासकीय अर्थव्यवस्था आहे ज्यामध्ये अर्थसंकल्प आहे, लेखा आहे, लेखा परीक्षण आहे. ठीक आहे. हे सगळे जे घटक आहेत ते आपल्याला इकॉनॉमिक्समध्ये आहे आणि इकॉनॉमिक्स आपल्याला 15 क्वेश्चन म्हणजे 15 मार्कासाठी. त्यानंतर आहे करंट अफेअर्स आहे जे 15 क्वेश्चन आहेत त्यामध्ये जागतिक तसेच महाराष्ट्र असेल, भारत असेल या संदर्भाचं करंट असेल. त्यानंतर आपल्याला 15 क्वेश्चन जे आहे ते पॉलिटीवर असणार आहे, राज्यशास्त्रावर असणार आहे. त्यानंतर सामान्य विज्ञान आहे, सामान्य विज्ञान. आता सामान्य विज्ञानाच्या बाबतीत जर पाहिलं तर या ठिकाणी पहिलं आहे भौतिकशास्त्र, दुसरं रसायनशास्त्र आहे, प्राणीशास्त्र आहे, त्यानंतर वनस्पतीशास्त्र आहे, आरोग्यशास्त्र आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर आपल्याला अंकगणित ज्यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक व टक्केवारी इत्यादीचा या ठिकाणी विचार होतो.
त्यानंतर बुद्धिमापन चाचणी जी आहे उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो यासाठी या ठिकाणी इथं प्रश्न विचारले जातील. अशा प्रकारे हा जो सिलेबस आहे ज्यामध्ये आपल्याला सामान्य विज्ञान 15 आणि हे जे आहे हे 20 मार्कासाठी मॅथ रिजनिंग आपल्याला विचारलं जातं. असं टोटलमध्ये 100 क्वेश्चन आपल्याला आहेत आणि आपलं टार्गेट असलं पाहिजे 100 पैकी आपल्याला किती त्या ठिकाणी 60 मार्क जे आहेत आले पाहिजे. 100 पैकी 60 मार्काचं टार्गेट जे आहे ते आपलं असणं गरजेचं आहे. या टार्गेटसाठी आपल्याला काय आहे निश्चितच डायरेक्शन अकॅडमी मार्फत आपण स्पेशल बॅच लॉन्च केलेली आहे. याचा फायदा आपल्याला होणार आहे कारण याच्यामध्ये संपूर्ण डिटेल लेक्चर्स असतील, PDF नोट्स असतील. इंग्लिश आणि मराठी मीडियममध्ये तुम्हाला डेफिनेटली इथं PDF नोट्स मिळणार आहेत. त्याचबरोबर टेस्ट सिरीज सुद्धा दोन्ही भाषेमध्ये आपल्याला अवेलेबल असेल, इंग्लिश आणि मराठीमध्ये. अशा प्रकारची या ठिकाणी दर्जेदार जी बॅच आहे ती आपण लॉन्च केलेली आहे आणि फी आहे फक्त 999 रुपये. नेक्स्ट की यामध्ये ही जी मुख्य परीक्षा आहे, आता आपण प्रिलिम बघितले तर प्रिलिमच्या नंतर मेन जो या ठिकाणी स्टेप आहे ते म्हणजे मुख्य परीक्षा आहे. तर मुख्य परीक्षा जी आहे या ठिकाणी 150 क्वेश्चन असतील आणि 300 मार्काला म्हणजे 150 × 2 म्हणजे 300 मार्क म्हणजे 2 मार्काला एक प्रश्न असेल आणि याचा जो पेपर आहे तो इंग्रजीमध्ये असणार आहे आणि 1.5 तासाचा टायमिंग असणार आहे. हा सुद्धा MCQ पॅटर्नवर आधारित असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर जर आपण शारीरिक पात्रता बघितले तर या ठिकाणी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षणासाठी शारीरिक पात्रता सुद्धा गरजेची आहे. तर यामध्ये उंची जी आहे किमान 163 सेंटीमीटर आहे. ओके, कमीत कमी. आणि यामध्ये की जर पुरुषांच्या बाबतीत आहे ओके मेल आहे आणि हे फिमेल आहे. ओके, मेल आणि फिमेल. तर या ठिकाणी किंवा मुलींच्या बाबतीमध्ये उंची जी आहे 155 सेंटीमीटर असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर मुलांचं 163. त्यानंतर या ठिकाणी छाती जी आहे चेस्ट जे आहे ते किमान 79 सेंटीमीटर प्रसारण शिवाय. ओके, आणि या ठिकाणी 5 याच्यामध्ये ॲडिशन करायचं 5 सेंटीमीटर. नंतर मुलींच्या बाबतीमध्ये काय आहे वजन जे आहे किमान काय आहे 45 किलोग्राम त्यामध्ये असणं गरजेचं आहे. आणि जे रंगांध नसून ओके जे रंगांध नसून ज्यांची दृष्टी चष्मासह व चष्म्याशिवाय चांगली आहे, चष्म्यासह वा शिवाय चांगली आहे. म्हणजे याचा अर्थ काय ज्यांना चष्मा आहे ओके जसं मला चष्मा आहे मी सुद्धा काय आहे त्या परीक्षेसाठी एलिजिबल असणार आहे. म्हणजे चष्मा असणारे सुद्धा या ठिकाणी ह्याच्यासाठी एलिजिबल असणार आहेत. तर या ठिकाणी की ज्यांना रंगांध नसून म्हणजे रंगांध म्हणजे काय आहे या ठिकाणी त्याला जर काही दोष असेल बरोबर तर तो दोष या ठिकाणी नसायला पाहिजे. तर आणि आता तुम्हाला अभ्यासाला सुरुवात करायची आहे. तर आपल्याकडं साधारण जी ॲड आहे ही या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यामध्ये येऊ शकते. आणि जाहिरात आल्यानंतर मॅक्सिमम जो कालावधी आहे आपल्याला साधारण 2.5 ते 3 महिने मिळणार आहेत. मग लक्षात ठेवा की आपल्याला 3 महिने आहेत. या 3 महिन्यामध्ये आपल्याला 7 सब्जेक्ट कव्हर करायचे आहेत. 7 सब्जेक्ट कव्हर करायचे आहेत. आणि या 7 सब्जेक्ट्समध्ये सुद्धा आपल्याला ज्या सब्जेक्टवर सगळ्यात जास्त फोकस करायचा आहे तो म्हणजे कोणता आहे इकॉनॉमिक्स आहे 15 मार्कासाठी. त्यानंतर पॉलिटी आहे या ठिकाणी 15 मार्कासाठी. त्यानंतर सायन्स आहे या ठिकाणी 15 मार्कासाठी. आणि मॅथ आणि रिजनिंग आहे. ओके, मॅथ आणि रिजनिंग आहे जे 20 मार्काचं. तर प्रायोरिटीनं आपल्याला हे 3 सब्जेक्ट आधी कव्हर करायचे आहेत इकॉनॉमिक्स पॉलिटी अँड सायन्स. ओके, आणि त्यानंतर सोबत आपल्याला दररोज मॅथ रिजनिंग हे जे आहे हे डेली प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. डेली ॲटलिस्ट तुम्ही 2 आवर्स तरी मॅथ रिजनिंगची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी शेवटच्या महिन्यामध्ये आपल्याला करंट अफेअर्स जे आहे ते सुद्धा वाचणं गरजेचं आहे. त्यामुळे तुमचा टाइम टेबल सेट करत असताना साधारण दररोज आपल्याला साधारण या ठिकाणी 10 ते 12 घंटे अभ्यास करावा लागणार आहे. तर ही एक जी पोस्ट आहे गोल्डन अशी अपॉर्च्युनिटी आहे, गोल्डन अशी पोस्ट आहे ती तुम्हाला डेफिनेटली काय होऊ शकते या ठिकाणी मिळू शकते. यासाठी तुम्ही प्रिपेअर असणं गरजेचं आहे. आणि याच प्रिपरेशनसाठी आपल्याला या ठिकाणी वेळ सुद्धा द्यावा लागणार आहे. म्हणजे आपल्याला 10 ते 12 तासाचं दररोजचं या ठिकाणी डेलीचं नियोजन करणं गरजेचं आहे. आणि हे केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी डेफिनेटली पोस्ट मिळणार आहे. तर त्यासाठी डायरेक्शन तुमच्यासाठी सदैव उपलब्ध आहे. तर योग्य दिशा योग्य मार्गदर्शनासाठी आपल्या डायरेक्शन अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं आहे. या ठिकाणी सर्व माहिती सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला अवेलेबल आहे. त्याचबरोबर जर काही क्वेरी असेल तर या नंबरला तुम्ही व्हॉट्सॲप करू शकता. आणि आपलं डायरेक्शन अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल जे आहे ते आपल्याला काय करायचं आहे जॉईन करायचं आहे. ज्यामुळे आपल्याला दररोजचे अपडेट मिळणार आहे. त्याचबरोबर तिथं आपण दररोज क्वेश्चन पेपरसुद्धा तुम्हाला देत असतो. क्वेश्चनसुद्धा या ठिकाणी विचारले जातात. कंटेंटसुद्धा त्या ठिकाणी फ्री असतो. त्यासाठी तुम्हाला टेलिग्राम जरूर जॉईन करायचं आहे. याची खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. आणि हा व्हिडिओ निश्चित तुम्हाला आवडला असेल तर मित्रांना सुद्धा शेअर करा आणि अभ्यासाला सुरुवात करा. चला, ऑल दी बेस्ट. जय हिंद.